पाणी मागितलं त्यावेळेस महाराजांना ती स्त्री काय म्हणते, तू सुद्धा आमच्या शिवाजी सारखाच आहेस. नीट आहे का? तू सुद्धा आमच्या शिवाजी सारखाच आहे. का म्हटलं महाराजांनाही कळालं नाही. महाराजांनी म्हटलं असं का म्हणतेस आजीबाई? आजीने सांगितलं आमच्या शिवाजी राजानं 27 किल्ले आणि 1 लाखाचा होन मुघलांना दिलाय. त्यामुळे स्वतःजवळ सुद्धा ठेवू शकत नाहीस का? माझं पाणी, माझ्या घरामध्ये तू पाणी मागायला आलायस, तू सुद्धा आमच्या शिवाजी सारखाच आहेस. ते शिवाजीच होते जे प्रत्येकाच्या जीवाशी खेळत आहेत आजही 394 वर्षापासून. ते शिवाजीच होते. शिवाजी राजे विचार करायला लागले आणि 1665 ते 1670 या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी कधीच युद्ध केलं नाही. इतिहास काढा. 1665 ते 1670 या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी कुठलंच युद्ध केलं नाही. त्या कालखंडामध्ये शिवरायांनी मनन चिंतन केलं आणि 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती 300 किल्ले या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये होते. तुम्हाला चिंतन करण्याची वेळ आता आहे. त्या राजांचा आदर्श तुम्हाला घेण्याची वेळ आलेली आहे. तुमच्याकडे येऊन जाऊन आता 8 दिवस उरलेले आहेत. या 8 दिवसामध्ये तुम्ही चिंतन करा, चिंता करू नका. चिंता सोडून द्या. पहिला पेपर झालं ना, सगळं तुमचं टेन्शन मुक्त होता. तुम्ही पहिल्या पेपरला जात असतानाच टेन्शन फ्री जा. म्हणून तुम्हाला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि वेळोवेळी जेव्हा कधी तुम्ही अडचणीमध्ये असाल किंवा तुमचं काहीही काम असू द्या, तुम्ही आमच्या कुठल्याही शिक्षकांना, आमच्या मुख्याध्यापक साहेबांना तुम्ही फोन करा. निश्चितपणानं तुमची अडचण सोडवली जाईल असं या ठिकाणी मी विश्वासानं सांगतो. आणि 2 मिनिटांमध्ये आमच्या मुलींची एक फरमाईश आहे, अपठित एक कविता आहे, तेवढी कविता म्हणून वेळ संपवतो. वरच्या चाळीची शेती, वरच्या चाळीची शेती, खालच्या चाळीची गीती, दोघी नळावर भांडत होती ग. बोला सांगू ना, बोला ना. वरच्या चाळीची शेती, खालच्या चाळीची गीती, दोघी नळावर भांडत होती ग. चांगुना, चांगुना म्हणजे चांगली स्त्री. योगायोग नाव कुणाचं इथं म्हणजे व्यंगात्मक कविता आहे, समीक्षात्मक कविता आहे. तुमच्याशी काही रिलेटेड नाही. मुलगा असेल मुलगी असेल. या गीतीने घागर टेकली, या गीतीने घागर टेकली, शितीने घागर लोटली, घागर शेणानं भरून गेली ग. गेली एवढाच आवाज. घागर शेणानं भरून गेली ग. सांगू ना. फ्रेश माइंडनं जायचं ना तुम्हाला परीक्षेला. अरे ते कोटे बाबा फोटो काढत असताना 2 सेकंदाचा फोटो असतो, कसला सुंदर तुम्ही स्माइल करता. आणि जीवनाचा फोटो जर काढायचा असेल तर कायमस्वरूपी आनंदी राहा. आणि विशेष पुरुषांनी बायकांच्या भांडणात पडू नये बरं का, लय अवघड असतंय. गीतीचा नवरा आला, त्याने नळावर पाय दिला. गीतीचा नवरा आला, त्याने नळावर पाय दिला, पाणी कोणाला भरून देईना ग. सांगू ना. सगळ्या बाया एक झाल्या आता. मग धावत आली सुशीला, मग धावत आली सुशी, त्याची धरली दाढी आणि मेशी, काशी जागेवर थोबाड वाशी ग. सांगू ना. या गीतीने घागर टेकली, शितीने घागर लोटली, घागर शेणानं भरली ग. सांगू ना. मग ऐटीत मग धावत आली इमली, तिला 4 चौघीनं मिळून तिमली,
तिला हौशीनं कोडात कोंबली ग, तिला हौशीनं कोडात कोंबली ग, सांगू ना. मग ऐटीत आली राणी, मग ऐटीत आली राणी, तिचं जनीन धरली वेणी, तिची जनीन धरली वेणी, राणी जमिनीवर पाय तानी ग, सांगू ना. राणी जमिनीवर पाय तानी ग, सांगू ना. मग ठुमकत आली ठकी, मग ठुमकत आली ठकी, तिनं सखीला मारली बुकी, सखी बुकीतच झाली मुकी ग, सखी एका बुकीतच झाली मुकी ग, सांगू ना. सांगू ना. या गंगीला भांडणाचा चळ, शेवटी आला आता एकच मिनिट. या गंगीला भांडणाचा चळ, मंगी घागर घेऊन पळ, मंगी घागर घेऊन पळ, गंगी तुझ्या बापाचा हाय का नळ ग, सांगू ना. तुझ्या बापाचा हाय का नळ ग. शांती म्हणते भांडू नका, शांती म्हणते भांडू नका, तिला कांतीनं दिला धका, तेव्हा आणखीन मागे सारला ग, सांगू ना. सांगू ना. मन ठेवा पाण्यावाणी, मन ठेवा पाण्यावाणी, घरदात्या दाण्यावाणी. मन कसं असलं पाहिजे, पाण्यावाणी निर्मळ. मन ठेवा पाण्यावाणी, घरदात्या दाण्यावाणी, गोडीनं भराग सगळे मिळून पाणी ग, सांगू ना. दोघी नळावर भांडत होत्या ग, सांगू ना. खूप आता तुम्ही पण बोर झालात. साहेबांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि जास्त वेळ बोलण्याची संधी दिली. मी बोलू नका, मी साहेबांना, गायकवाड सरांना आत्मविश्वासानं सांगू शकतो, या मुलांना, या मुलींना मी दिवसभर बसू शकतो, ते सुद्धा फ्रेश. कारण हे पुस्तक हेच माझं मस्तक आहे. या पुस्तकामध्ये जर बघायला गेलं तर पुस्तकात लेखकानं लिहिलेले अक्षरे कमी आहेत आणि आम्ही लिहिलेलं, कुठलेही आमच्या सरांचं पुस्तक, आम्ही लिहिलेले अक्षर जास्त आहेत. यामुळे माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींचा सुद्धा मला अभिमान आहे. कारण प्रत्येक माझा सहकारी अभ्यास केल्याशिवाय कुठल्याच वर्गात गेला नाही. तुम्हाला आम्ही भरपूर काही दिलेलं आहे. या शिदोरीचं सोनं लक्षात घ्या. शाळा म्हणजे आई आहे. आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई म्हणजे वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. ती माय तुमची इथं आहे. या माईवरती तुमचं प्रेम असू द्या. या माईवर जर तुमचं प्रेम असेल, जसं शेतकऱ्याचं काया माईवरती प्रेम असतं, ती माय कधीच कमी पडू देणार नाही. तुम्हाला सुद्धा कधी कमी पडणार नाही. मी सगळ्यांच्या साक्षीला साहेबांच्या समोर सांगतो, उद्या 2024ला ज्यावेळेस निकाल लागेल जून महिन्यामध्ये, 15 मुलं 90% पुढे राहतील, 10 मुली 95% पुढे राहतील आणि किमान 3 मुली 100% पुढे राहतील. हे मी तुम्हाला आज सांगतो. उद्याचा रिझल्ट आज सांगतोय मी. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. कधीही कुठेही अडचण आली, आम्ही तुमच्या पाठीशी नाही, तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुम्हाला पुढे नेऊ आणि तुम्ही पुढे गेलं की आम्ही पुढे जाऊ, एवढाच विश्वास या ठिकाणी देतो. आणि तुम्हा सगळ्यांना या सर्व महाराष्ट्र विद्यालयाच्या परिवारातर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप आपल्या बोला.